नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज नवीन विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत, शेळीपालन. त्यासाठी आपण त्रिमूर्ती गोट फार्म, खडकी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथे आलो आहोत. युवा उद्योजक अभिजित नलावडे यांच्या फार्मवर आहोत. त्यांचं फार्म गेले 13-14 वर्षापासून चालू आहे. शून्यातून सुरुवात केलेलं फार्म आहे आणि त्यांच्याकडं वेगवेगळ्या व्हरायटीच्या शेळ्या आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ. शेळी पालन खरंच परवडतं का? फायदा किती? कुठपर्यंत संयम पाळावा? बन नमस्कार मालक. नमस्कार. आपल्याकडं किती व्हरायटीच्या शेळ्या भेटतात? आता आपल्याकडे 4-5 व्हरायटी शेळ्या आहेत. हा हा तुम्हाला जाती सांगतो मी आता. हा. ही जात कोणची? ही जे जात आहे तरी आपण हे काय केलंय, कोटा आणि बिटर क्रॉसची तयारी हितच केलेली आहे आपण म्हणजे तुमच्या फार्मवरची? हा, आपण काय करतो तो फक्त ब्रीडर बाहेर आणतो आणि आपण त्याचा रिझल्ट स्वतः आपण हितच घेतो. बा एका शेळीपासून बा चांगल्या पद्धतीने कसं उत्पादन घ्यायचं ते आपण त्याचा रिझल्ट सध्या बघतो आता. आणि हे शेळी आपल्या इथल्या शेळीवर क्रॉस केलेलं आहे का? हो, आपल्या इथं उस्मानाबादी शेळी क्रॉस केलेलं आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की यांची वजन वाढ फास्ट होती आणि विक्रा पण चांगला होतो. पिल्लाची 3 महिन्यात काय वाढ होती? 3 महिन्यात जवळजवळ जात आहे पिल्लू 25-26 किलोच्या आसपास पिल्लू जाते. आणि आपल्या इथला जमिनीला हे होतं का, सुटेबल होतं हा, का? काही सुद्धा अडचण नाही इथलं, म्हणजे आजारी पडायचं प्रमाण नाही, काय नाही. तुम्ही जर क्रॉस जर माल तयार ठेवला तर आजारी पडायचं प्रमाण कमी आहे सध्या. चालते. ही कुठं चालते शक्यतो? सध्या आपल्याकडे भागात दोन्हीकडे पण चालते, काय अडचण नाही. आणि ही कोणची? ही आहे, ही बोर क्रॉस आहे. बोर आणि हैदराबादी क्रॉसची ह्याचे वैशिष्ट्य असं आहे की ह्याची गुलाबी त्वचा राहते आणि पाठीमाग लाल कलर आणि पुढं जे व्हाईट कलर राहतोय, म्हणजे बोर क्रॉस मध्ये राहते सध्या. हे जर कसं आहे, पिल्लाची काय वजन वाढतं? पिल्लाचे 2 ते 3 देण्याचं प्रमाण जे असं आहे ही पण आपण क्रॉस मध्ये तयार केलेली. वजन वाढ पण चांगली पद्धतीची, पिल्ल वगैरे चांगली तंदुरुस्त बनतात. ही कोणची व्हरायटी? आता ही आहे का आपली उस्मानाबादी आणि कोटा जातीची ही. म्हणजे शेळी उस्मानाबादी का? हा, काय केलेलं आहे आपलं उस्मानाबादी बोकड आणि कोटा दोन जी नर सोडून आपण ही शेळी इथंच तयार केलेली. म्हणजे दोन्ही एकाच वेळेस? हा, दोन्ही एका वेळेस नर भरून ह्या जाती तयार. एकाच वेळेस 2 नर का सोडायचे बरं? त्याचं वैशिष्ट्य असं आहे, समजा एक शेळी जर बिटल जातीची असली आणि समजा ती क्रॉस मधली जर असली तर काय विशेष होतंय की समजा बिटलचा वळू आणि कोटाचा वळू जर भरला तर काय होतंय, 70% दोन्ही पण पिल्लू पडते आणि दिसाय पण ऍक्टिव्ह राहते आणि वजन पण फास्ट वाढतं. ही कोणत्या व्हरायटीची शेळी? ही हैदराबादी जातीचं. हिचं वैशिष्ट्य असं की पिल्ल देण्याचं प्रमाण होतं आणि दुधाचं प्रमाण जे असं ही काय केलेलं आहे आपण हिथंच उस्मानाबादी शेळी तयार केले, फक्त काय केलं आपण ब्रीडर बाहेर नाही आले. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की यांचे कानाची लेन्स लांब आहे आणि पूर्ण गुलाबी त्वचा ही, म्हणजे मटणासाठी पण चांगली आणि तुम्हाला उत्पादनासाठी चांगली आणि पिल्लाची वाढ फास्ट होते यांच्या. ही कोणत्या व्हरायटीची शेळी? आता ही तोतापुरी जातीची. हिचं वैशिष्ट्य असं की दूध देण्याचं प्रमाण जास्त आहे आणि 2 पिल्ले देते. ह्याचं काय होतंय, असं मुडे कान राहतात आणि जास्त हाईट वाढत नाही पण पिल्ल चांगले राहतात, म्हणजे मटणासाठी हे चांगली, म्हणजे वजन वाढ वगैरे चांगली आणि दिसाय पण ऍक्टिव्ह राहते. पिल्लू 3-4 महिन्यात काय वजन होतं? तरी 3-4 महिन्यात 25-26 किलोच्या आसपास पिल्लू जाते. हे आपल्या फार्म मध्ये शेळी ह्याचं काय? ही शिरोही जातीची. ही शेळी बाहेरनं म्हणजे काय केलेलं आहे आपण ब्रीडर आणून हिथंच तयार केली, पण हिचं असं आहे की एक देण्याचं प्रमाण जे असं दुधाचं प्रमाण वगैरे चांगलं राहतंय पण पिल्लू एक देते. म्हणजे हे आपल्या वातावरणाला मॅच होत नाही म्हणा? मॅच होती पण वैशिष्ट्य असं आहे की लागडीला थोडा वेळ लागतो, 3 ते 4 महिन्याचा कालावधी जास्त घेते. हे मूळ कुठली शेळी? मूळ राजस्थानची शेळी. तिकडं व्यवस्थित असते का? तिथं पण एक देण्याचं प्रमाण जे असं समजा जर क्रॉस केली तशी 2 सुद्धा पिल्ल देते, पण आपल्या इकडे जर 100% ओरिजिनल असलं तर एकच देण्याचं प्रमाण जे असं शिरोईचं. म्हणजे रिअलिटी पण हा, म्हणजे पहिली गोष्ट. ह्या शेळीबद्दल सांगा जरा. आता ही जी आपली गावरान शेळी म्हणजे जे आपले शेतकरी आसपासचे जे खेडे गावातले ते सांभाळते. आता सध्या काय झालं तुम्हाला तर माहिती, हॉटेलचा ट्रेंड चालू आहे. त्या हॉटेलच्या ट्रेंड मध्ये काय होतं, लोकांना सध्या गावरान मटणच पाहिजे. त्याच्यामुळे काय करते, हे जी गावरान जी पिल्ल आहेत ते पण आपण तयार करून विक्रा करतो. मग बागेश्रीवाले पण हेच वापरतात म्हणा? हा, म्हणजे आता काय होतंय, सगळी भेसळ व्हायला लागली कुठल्या बी म्हणजे बटनात. मग त्याच्यामुळे काय करतो आपण गावरान पिल्ल तयार करून पण हॉटेलसाठी आपण देतो.
तर वैशिष्ट्य काय आहे ह्याचं, म्हणजे वेगळं काय आहे की वैशिष्ट्य कसं आहे, आता तुम्ही बॉयलर कोंबडी किंवा गावरान कोंबडीचं मटण खातात. पहिली गोष्ट गावरान कोंबडीचं मटण चांगलं लागतं. तशा पद्धतीने ही गावरान शेळीचं मटण आपल्याला खाण्यात चांगलं लागतं. म्हणजे बागा सगळ्यात जास्त हीच चालते? हा, आपले जे खेड्या गावात आहे ते सगळ्यात जास्त गावरान शेळीचं आता सध्या चालते. बरोबर. ही शिळी आहे ती कोकण कन्याची. हिचं वैशिष्ट्य असे की ही डोंगरामध्ये जास्त चालते आणि 2 देण्याचं प्रमाण जास्त आहे. पण हिचं वैशिष्ट्य असं की पिल्ल वगैरे दूध, आणि हिला कोकण कन्या म्हणतात. आपल्या बागा चालते काय? हा, आपल्या भागात Suitable चांगली. होते का? हा, आपल्या इथं सुटेबल बी होते ना. आपण काय केलं रे, जास्त करून क्रॉस करून माल तयार आहे, त्यामुळे आजारी पडायचं प्रमाण पूर्ण कमी ह्या शेळीचं. सांगा या शेळीबद्दल जरा. ही आहे बिट्टल जाती शेळी. हिचं वैशिष्ट्य असं की व्हाईट कलरचा डोळा राहतो, नाकाचे नोज, कानाची लेन्स वगैरे चांगली राहते ना, हाईट जास्त राहते आणि दूध देण्याचं प्रमाण पण चांगलं आहे. आणि जर तुम्ही क्रॉस मध्ये केले तर पिल्ले 2 देण्याचं प्रमाण आहे. मार्केटमध्ये सध्या जास्त चालते. आता सध्या ह्याचा ट्रेंड चालू आहे, म्हणजे सध्या जे असं आता बिटल सध्या मार्केटला चांगलं चालतंय. आणि आपण काय करतो, बिटललाच उस्मानाबादी क्रॉस करून पिल्ला जास्त तयार करतो. आणि पिल्लाचं वजन काय होतं 3-4 महिन्यात? 3-4 मध्ये 25-26 किलोच्या आसपास पिल्लू जातं ह्याचं. आणि नंतर गाभण राहायचा काळ किती गाभण महिना? काळ नाही, आपली जी रेग्युलर शेळी जी राहते का त्या काळात 2-2.5 महिन्यात लागड होऊन जाते. पण ती शेवटी तुमच्यावर डिपेंड आहे बघ किती दिवसात लागड करायची. हो, बरोबर. तुमचं कसं येणं झालं या शेडवर? आता तो आमचा मावस भाऊचा आहे, अभिजित नलोडे. हा. मावस भाऊ असल्या कारणाने त्याच्या शेडवर येणं जाणं होऊन आता मी पण शेळीपालन चालू केलंय. यांचं बघूनच केलंय? ह्यांचं बघूनच केलं. यांच्या मार्गदर्शनाखालीच माझं पण शेळीपालन चालू आहे. सक्सेसफुल चालू आहे का? आता सक्सेसफुलच आहे, सुरुवात आहे त्याच्यामुळे सक्सेसफुलच आहे. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे आता 6 शेळ्या आहेत आणि 11 पिल्लं आहेत. गायडन्स कसं भेटतंय यांचं? गायडन्स आता घरचाच माणूस आहे त्यामुळे गायडन्सचा काही विषयच नाही त्याच्यात. तर सांगा या बोकडांबद्दल माहिती सांगा जरा. आता ही बोकड आहे ती प्युअर 100% बिटलच आहे. आपण काय केलंय, आपल्याकडे त्या वेगवेगळ्या सर्व जातीचे शेळे आहेत, हा. त्याला क्रॉस करण्यासाठी हा बिटलचा प्युअर आपण 100% बोकड त्यांना वापरतो. समजा उस्मानाबादी शेळी, हैदराबादी, कोटा, बिटल, तोतापुरी, शिरोई काय करतो आपण 2-2 बोकडाचा रिझल्ट घेतो. आता हे विषय हे शिरोईचा, ही शिरोईचा बोकड आहे. शिरोईच्या बोकडाचं काय करतो आणि हा बिटलचा, ह्या दोन्हीचा क्रॉस उस्मानाबादी शेळीला लावून आपण त्याची पैदास चांगली पद्धतीने तयार करतो तिथं. ते पलीकडा कोणचा आहे? हे तोतापुरीचा आहे. ही पण आपण ब्रीडर साठी धरला होता. तोतापुरी आणि बिटल क्रॉसचा. हे जे कसं आहे, व्हाईट डोळे आणि कानात तोतापुरी तो उतरलेला आहे. आणि हा हे शिरोईचा. मग काय करतो आपण 2-3 क्रॉस करून हिथंच पिल्ल चांगल्या पद्धतीने तयार करून विक्रा करतो आपण. हा, शेळी पालनामध्ये तुमची मेंढीत काय विषय आहे? आता हे मेंढ्यांचं काय केलंय आपण, ह्यांना एक जोडधंदा म्हणून सुरू केलं. का केलेलं आहे, ह्यांची जी उष्टावळ राहते शेळ्यांची, आता शेळ्यांचे कसं शेल्क खात्यात. आता हे मेंढरांचं काय आहे, तुम्ही काय पण त्यांना खायला टाका की ते पूर्ण खात्यात. मग काय होतं, यांचं शिल्लक राहिले की हे खाऊन घेतात. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यांची वाढ फास्ट आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं, एक मेंढी पालन एक नवीन सुरुवात केली. एक 5-6 मेंढ्या आपल्याकडे झालेले आहेत आणि माटगाळ जातीची काय, गावरण काय, अशी आपण नवीन सुरुवात केलेली. हे प्रॉपर कुठली जात आहे? आता हे काय केलेलं, बाहेरची आपण बाहेरनच मागवले होते. 40 गावला गाडी आली, त्यात ह्याचं माटगळ. आणि ह्यांची वैशिष्ट्य म्हणजे यांची शेपट लांब आहेत. हे आपल्या भागात कमी चालते, पण आपण इथं यांना आणून सुटेबल केलेली पेटी पिल्ला आलते आपल्याला. कोणत्या कंट्री मधली? बाहेरनं म्हणजे हे जेवण झालेलं छत्तीसगडचं, दक्षिण आफ्रिकावर. म्हणजे प्रॉपर मूळ ह्या दक्षिण आफ्रिका? हा, मूळ दक्षिण आफ्रिकेचे ते. आणि ह्यांचे म्हणजे पहिले सांगायचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यांचे जे शेपट आहेत ते पूर्ण लांब शेपट आहेत, गोऱ्या टाईप आहेत. सामान्य मेंढरांपेक्षा लांब आहे. सामान्य मेंढरापेक्षा लांब आहेत. आणि ह्याची मागणी जास्त आहे आपल्याकडे सध्या. आणि वजन वाढायचं प्रमाण जास्त आता आहे. ही जी आहे ती दिसते ते आपली फक्त 3 महिन्याची पिल्ल आहेत. हा. यांची वजन वाढ जास्त आहे. आता हे 3 महिन्याचे पिल्ल असते 25-26 किलो पिल्लू भरण आहे. आपल्या वातावरणाला सुटेबल होते. हा, काय सुद्धा अडचण नाही. तुम्ही टायमिंगला ह्याला लसीकरण औषध वगैरे केलं का सुटेबल होते, काय अडचण नाही. आणि सुरुवातीला काय भाव होता त्यावेळेस? त्यावेळेस मटणाचा बाजार होता 300 रुपये किलो आणि आता बाजार आहे 800 रुपये किलो. आणि सगळ्यात उत्तम शेळी धंदा ही गरिबाची गाय मानल्या जाते. आणि जरी बाई एक कामाला गेली तरी ती येताना त्यांना एका शेळीपुरतं तरी चारा आणू शकते आणि तिचं कुटुंबाला हातभार चांगल्या पद्धतीने लागतो. शेळीचा खर्च काय आहे बरं? खर्च तुम्ही म्हणाल तर खर्च तुम्ही कामाला जरी गेलात आणि तिथं त्या मालकाचं गावात हे गोळा करून आणलं तर फक्त खर्च कशाचा आहे, थोडंफार जे घरचं खुराक लागतं त्याचाच खर्च आहे. नाही तर तुम्ही बाहेरून गेला तरी आणू शकता त्याचा. आता आमचं एकदम म्हणजे थोडं होतं ते, आता जवळजवळ 100 एक लहान मोठी सतत असतात.
आणि उत्पादन सुद्धा चांगला महिना चालतोय भरपूर त्याच्यापासून. तुम्ही विक्री कशी करता? विक्री आम्ही इथं जागेवर आमचा माल पाळणारला जातो. आमच्याकडं 4-5 जाती इथं चांगल्या पद्धतीच्या, त्याच्यामुळे इथूनच माल सगळा सप्लाय होतो. समजा माल खरेदी करायचा असला तर पत्ता काय आहे? सांगा बरं पूर्ण. पत्ता सांगतो. पत्ता काय आहे? खडकी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, आणि इथं नलवडे फार्म खडकी. कोणाला पण विचारलं तर कोणी पण सांगतं. आणि हे व्यवसायाची सुरुवात कशी करावी बरं? ह्या व्यवसायाची 5 पाटी, आणि जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर 5 पाटी आणि 5 शेळ्यापासून करावं. पाटींचं लॉंग रोडचं होतं, आणि शेळ्यांचं लगेच येल्यामुळं 6 महिन्यात पिल्लं, 4 महिन्यात पिल्लं इकायला येतात, आणि तुम्हाला एक गुढी निर्माण होती की पिल्लं इकाय आल्यामुळं. आणि ते पाटींचं आहे ते लॉंग रोडचे. आणि बोकड निवडताना एक 20 किलोचे 15 किलोचे निवडावं. त्याच्या पाठीमाग अशी कारण आहेत की तुम्ही 30, 35, 40 हजाराचं बोकड घेणार, शेवट ते इकायला तेवढ्याच किमतीला जातं. हा. आणि तुम्ही 10, 12, 8, 9 हजाराचं जे बोकड घेताल ते तुमचं 30, 35, 40 हजाराला पण विकणार एक वर्षानंतर. आपल्या भागात व्हरायटी कोणती निवडावं बरं? आपल्या व्हरायटी आपल्या भागात शिरोळी चालते, उस्मानाबादी चालते, लालकोटा चालतोय, विठ्ठल चालती. आता हे सगळं आपल्याकडं आता सध्या बघायला अवेलेबल आहे. आणि त्याचं उत्पादन सुद्धा आता आमचं कसं आहे, 13.5-14 वर्षात अजून पण आम्ही प्रत्येक शेळीवर सर्वे करतोय किंवा पिल्ल कोणची जास्त देणार, आणि शक्यतो एक पिल्ले देणारी नसावं शेळी. 2-3 उस्मानाबादी पासून तयार केल्या तर 3-4 पिल्लापर्यंत पिल्ल देतात. एक खर्चाला गेले तर एक आपल्याला पिल्लूचं नफा उरावं. बरोबर आहे, डबल फायदा आहे. हा, डबल फायदा. आणि भांडवल किती गुंतवायला पाहिजे बरं असं म्हणजे शेडवर ह्याच्यावर? आता भांडवल कसं आहे, जर मजुराला जात असेल तर त्यांनी एक पाळावं. ज्याला व्यवसाय करायचा असेल त्यांनी 5 पाटी आणि 5 शेळ्या करावं. त्याच्यापासून वाढवीत जावं. तुमच्या हितच तुम्हाला कुठून बाहेरून लय व्हरायटी आणावंच लागत नाही. तुमच्या जातीपासून 3ऱ्या टप्प्याला उत्तम व्हरायटी तुमच्याकडे निर्माण होती. म्हणजे तुम्ही पाळण्यासाठी पण विकू शकता? हा, पाळण्यासोडं म्हणजे एकदम स्टँडर्ड व्हरायटी निर्माण होऊ शकते तुमच्या शेड मध्ये. तुमच्याकडे एवढ्या 4-5 व्हरायटी शेळ्यांच्या, हा, सगळ्यात जास्त विक्री कोणत्या व्हरायटीला? आता ती कसं होतंय की कालाबादाप्रमाणे शेरड बदलत जाते. ज्या टायमाला आम्ही केली तेव्हा शिरोळीची होती, त्यानंतर पुन्हा कोटा आला, लाल कोटा. त्यानंतर आता बिटल. काय होतंय 3-2 वर्षानंतर शेळी हे ट्रेन बदलतोय आणि घेणारं गिराईक पण बदलतंय. आणि आपल्याकडे कसं आहे 2-4 जाती असल्यामुळे आपल्या राज्यामध्ये 4 विभाग पडते शेळ्यांचं. इकडे खाली नेकनोरी उस्मानाबादी चालते, इकडे श्रीरामपूरकडे वेगळी चालते, पुण्याच्या भागाला वेगळी चालते, कोल्हापूरकडे. मग ती काय होतंय की जी बघायला आलेली आपल्याकडनं ती पिल्ल, मादी, नर, ती 4 भागात 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारची घेऊन जाते. तुमची टॉपची विक्री कोणची? टॉपची म्हणजे सध्या क्रॉस म्हणजे आता म्हणजे सध्याच बिटलची विक्री चालू, बिटल आणि लाल कोटा. आणि तुमचं खाद्य काय असतं बरं? हे महत्वाचा व्यवहार. खाद्य आमच्याकडं शेती. आता कसं होतं, हे साखर कारखाने कपाडतात तर त्याचा रॉ मटेरियल ऊसाचा जवळ मिळतो. तसं शेळी व्यवसाय का निवडावा, तर आपल्याला सीजनला रॉ मटेरियल तुमचं हरभऱ्याचं बुसकट, तुरीचं बुसकट, तुमचा मकाचा चारा, वैरणीचा चारा, ही कमी दर्जात तुम्हाला सीजनला मिळतं. आणि तो सुटेबल आपल्याला व्यवसाय शेतकऱ्याला सगळ्यात सुटेबल आहे. कारण त्याचं तेच आहे की तुम्हाला रॉ मटेरियल चारा तुम्हाला जाग्यावर जवळ कमी किमतीत मिळतो. फक्त तुम्ही काय करायचं, सीजनला सगळा घेऊन ठेवायचा. आता आमच्याकडे तूर बुसकट असतं, सोयाबीनचं बुसकट असतं, वैरणीची कुट्टी असते, आणि एक टाइम बारका लसूण घास असतो. आणि पिल्लांसंगोपनासाठी थोडस घास आणि सुबाबळ थोडीफार आहे आमच्याकडे. आणि खुराक वगैरे काय असतं? खुराक थोडेफार पिल्लांना पेंड आणि मका. आता आमच्याकडे कसं क्षेत्र जास्त आहे त्यामुळे खुराकाचा खर्च हे आम्हाला बराचसा कमी. आमचं घरच्याच 2 मोठाले मशनी तर त्याचं तुरीचं निघलेलं, पुढचं बारक्या कन्या, मकाच्या निघलेल्या, बाजरीच्या निघलेल्या, गव्हाच्या निघलेल्या, ह्याच आम्ही काय करतोय, दळतोय आणि 200-200 ग्रॅम प्रत्येक येईल असं देतोय सगळ्यांना. आणि तुमच्या सगळ्या शेळ्या एकत्र आहेत हा, एकाच ह्याच्यामध्ये? हा. काय एकामेकाला मारायचं काय असला प्रॉब्लेम? नाही, ती कसं होतं, ती लहान पन्नापासून त्यांना सवय लागली, ते मारा करत नाहीत. फक्त एक जी गाभण काळ आहे ना, त्याच्यात एक पलीकडल्या वारड्यात त्या येऊस तर सोडायच्या.
म्हणजे मग दडकून पिल्लाचं मरण्याचं प्रमाण अजिबात होत नाही. तर आपण औषध व्यवस्थापन या गोष्टीवर आधी सरांशी बोलत. नमस्कार. ह्यांचं कसं आहे माहिती आहे का, तुम्ही औषधाला म्हणजे 12 महिन्यात 2 ते 3 लशी असतात. एक PPR, VTV तुम्ही जर 12 महिने ते 2-3 लशी केली ना, ह्यांचा आजारी पडण्याचं प्रमाण कमी असते. पहिली गोष्ट, एक तर ह्यांना आजार होत नाही. फक्त पावसाळ्यात काय होतं, समजा आपण अशी गोगलगाय वगैरे चरून गेली, मव्याचं प्रमाण आणि जुलाबाचं प्रमाण हिरवा चाऱ्यामुळे जास्त येतं. पण परंतु आपण काय करतो, त्या टायमिंगच्या एक टाइम वाळला आणि एक टाइम हिरवा जर चारा दिला तर जुलाब प्रमाण कमी होते. आणि आपल्याकडे सर्व शेळ्या कितीत बरं? आता आपल्याकडे कंटिन्यू लहान मोठे 100-125 कंटिन्यू असतात आणि आपला कंटिन्यू विक्रा पण चालू असतो आणि वाढवा पण चालू असतो. आणि तुमचं वर्षाला इन्कम किती शेळ्यांमधून? आता आपल्याकडे काय आहे, मोठाले काय 70-80 शेळ्या आहेत. तर आपण काय करतो, महिन्याला 80-90 हजार रुपये महिना आपल्याला सरासरी पडतो. 90,000 हम्म. म्हणजे 12 महिन्याचं. एक 7-8 लाख रुपये होते, त्यातलं 2-3 लाख रुपये चाऱ्या पाण्यावर खर्च होते, 2-3 लाख रुपये त्याचे उरते. तर ते आपला घरचा चारा असल्यामुळं ते पण आपल्यालाच हे होते, फायद्यात पडते. म्हणजे पहिली गोष्ट काय आहे, तुम्हाला जी बाहेर जी खर्च जायचा आहे ती बाहेरची खर्च जात नाही. सगळं आपल्या खुराकापासनं चाऱ्यापासनं घरचंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्यो व्यवसाय परवडेल. आणि पहिली गोष्ट काय होतंय, मटणाचे रेट वाढतच चालल्यात. कारण की काय झालंय, 90-95% लोक खाणार आहेत. त्याच्यामुळे हे व्यवसाय मग सर्व शेतकऱ्याला परवडेल. तुमची फॅमिली पूर्ण माळकरीच आहे? फॅमिली मालकरी असली तरी काय आहे, व्यवसायाला कुठल्या गोष्टीत लाजून जमत नाही. पहिली गोष्ट काय आहे, पैशाला बी किंमत आहे. जर तुम्ही पैसा जर कमवलात तर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. म्हणजे कसे काही गोष्टी गरजा भागवाव्या लागतात, त्यामुळे पैसा पण महत्वाचा. आता आम्ही माळकरी असले तरी ही व्यवसायाकडे म्हणजे अशी बरेच जण बरोबर तुमचे माळकरी, तरी आम्ही ही व्यवसाय चांगल्या पद्धतीने जोपतो. कस्टमरचा कसा रिस्पॉन्स आहे? कस्टमरचं काय नाही, कंटिन्यू आपल्याकडे येणं जाणं चालू असतं. दिवसाला 4-5 कंटिन्यू करडा आपल्याकडून जातात. केलं. तुमचा अनुभव पण खूप मोठा आहे. तुम्ही ह्या गोष्टी महत्वाच्या सांगा की अनुभवाच्या जोरावर की बरेच शेळी पालनाचे व्यवसाय बंद पडलेत. त्याचं काय कारण असू शकतं बरं? बरंच बंद पडण्याचं काय होतंय की बाबा आपण एक मोठ्या प्रमाणात कर्ज काढतोय. कर्ज काढल्यानंतर शेड उभारणी करण्यालाच खूप त्यातला खर्च होतोय. म्हणजे ह्याने असं बांधलं, त्याने तसं, आणि त्यानंतर काय होतंय, दिसण्याला जास्त महत्व देता हा, शेड कसं चांगलं दिसतं. आपला माल आतला सुंदर असावं, ज्या शेडवर नसावं पाहिजे तेवढाच खर्च करा, आणि माल निवडताना चांगल्या पद्धतीने निवडा, आणि चांगल्या व्हरायटी निवडा, आणि थोड्यापासून सुरुवात करा. तुम्हाला 1 वर्ष त्यात जाऊ द्या, आणि पूर्व पश्चिम शेडची बांधणी असावं. म्हणजे काय होतंय, त्याला हवा खेळती राहते, आणि बाहेर पण जागा असावं. त्याला 2% कॅल्शियम त्यांना उन्हातनं मिळतंय. लक्षात आलं का? सूर्यप्रकाशाचे संबंध आला पाहिजे. आणि खाण्याची व्यवस्था शेळी बरोबरच तुम्ही करा. बुसकटाची तयारी करा, वैरणीची तयारी करा, वल्ल्या चाऱ्याची तयारी करा. की असं नाही की बाबा शेळी आणल्यात, गोटा केलाय, त्यानंतर आपण बघून करू. तेवढ्यात काय होतंय की बाबा त्यांची लुसकानकी होती, आणि त्यांची शेळ्यांची लुसकानकी झाली की मग आपण काय करतोय, बंद करायच्या स्थितीत येतोय. तसं अजिबात करू नका. पायाभूत सुविधा सगळ्या व्यवस्थिशीर करा. धंदा इतका उत्तम आहे की रॉंग मटेरियल सगळा आपल्याला इथं जवळच मिळतोय, सगळा शेळ्यांचा काय रॉ मटेरियल. हा. आणि तुम्हाला सांगतो, एका जोडीने, आणि त्याला अनेक पर्याय आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही माळावर हिंडून तयार करू शकता, अर्ध बंदिस्त करू शकता, पूर्ण बंदिस्त करू शकता. एका जोडीने जर 1 टन मटण तयार वर्षात केलं तर त्यांचं 8 लाख रुपये किंमत आहे आता एका टनाला. तर 1 टनच तुम्ही फक्त तयार करा वर्षात. आणि तुम्हाला सांगतो, आपण जरी, आता आमचं कुटुंब पूर्ण माळकरी, 22 माणसाचं कुटुंब एकत्र आहे, तरी पण आपण नाही केलं तरी कोणीतरी करणार आहेत. आणि त्याची काय आहे की गरज लागणार आहे. तुमचे मिलिटरी मॅन आहेत, तुमचे पोलीस बंधू आहेत, तुमचे आजारी लोक आहेत, ह्यांना मटणाची गरज लागणारच आहे. खेळाडू लोक आहेत, ह्यांना सगळ्याची मटणाची गरज लागणार आहे. त्याच्यामुळं आमचं उदाहरण आहे की आम्ही केलं 13-14 वर्षापूर्वी, तेव्हा खाली 300 रुपये मटण होतं किलो, आता 800 रुपये किलो झालंय. तरी बी आता सध्या जर ओरिजिनल चांगल्या पद्धतीचं बोकड अजिबात मिळाला, काय झालंय की मालाचं शॉर्टेज आलंय सगळं. तुम्ही तरुण पिढीला काय सल्ला द्याल?
आता नोकरीच्या पाठीमागे लागण्यापासून आपल्याला रॉंग मटेरियल जवळ मिळत असल्यामुळे लॉंग रोडचा आणि कायमचा म्हातारपणापर्यंत व्यवसाय हा पैसे देणाराच आहे शहरांचा. त्याच्यामुळं तुम्हाला लागत असेल लवकरी करा, नसलं लागत तर थकून जाऊ नका. तुम्ही शीळ व्यवसाय निवडा आणि तुमचं करिअर करत राहा वरवर. आणि नोकरी म्हणजे कसा विषय आहे की बाबा 57-58 वर्ष झालं रिटायर्ड होत आहे, हा. पण तुम्ही धंदा कसा आहे पुढल्या पिढीकडे सोपे होत आहे, म्हणजे हा. आहे असं साम्राज्य. आता हे मी 4-5 वर्ष केलं आणि त्यानंतर मुलाकडे दिला. त्या मुलांनी काय केलं की बाबा त्याच्या पद्धतीने त्यांनी ती वाढवायला सुरुवात केली आणि मला इतका आनंद वाटला की बाबा त्यांनी तपलं आपण करत असताना त्याचं तपलं शिकून निघलं आणि पुढचं लॉंग रोडचं त्यांनी आपल्या पायावर तो उभा राहिला. तुम्ही शेळीपालन व्यवसाय काय काय मिळवलं बरं ह्या व्यवसायावर? ह्या व्यवसायामध्ये म्हणजे प्रतिष्ठा तर मिळालीच, पण तुम्हाला सांगतो रोजचं गाडी टाकायचं पेट्रोल, दवाखाना असू द्या, तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये असं बंधन नाही की ही एवढ्याला इकलं पाहिजे. पैसा सतत खेळता राहतो. शेती डेव्हलप झाली, वाहनं झाली. तुम्हाला सांगतो चित्राबाची तर आम्हाला खूप आवड आहे सगळ्याच आणि त्याच्यामुळं खूपच काय देऊन गेले आम्हाला शेळी व्यवसाय.